श्री स्वामी समर्थ. भाविक सज्जन हो, भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता अनेक विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रय अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 छेलीखेडे पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रेयाने आगळा वेगळा बुद्धीला आगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलया, सिंगापूर, संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामविधान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून नृसिंह अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले. या काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योग क्षमाची हमी दिली. पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करताना वाऱ्या किंवा खेटे घालावेच लावले नाही. कुठेही प्रचारात्वा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार या विषयाचे मूळ विचार मांडले. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिक दृष्ट्या देह संपवला. परंतु त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातूनच राहील. हा मार्ग गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनतात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकराने नित्य सेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमशादी लक्षण एक नित्य विमल मंचल सर्वादी साक्षीभूत भावार्थित त्रिगुणरहित सद्गुरु तनमामी. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंताटोपी सुमाला दंड कमंडलोधर कटयाकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कलिमल नाशका अनादिसिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीर सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशैन्या अनंत वेशा अनामातिता अनंता. जय जयाजी गरुडवाना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना रमा रमना विश्वेश्वरा. मेघवर्ण आकार शांत मस्तकिरीटी विराजित तोची स्वयंभो आदित्य तेजवर्णिले नवजाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुवासवदन दंत पंगती कुदळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेजारी हे ममय भूषणे साजरे कौस्तुभरी विशेष. वच्छलांचनाचे भूषण त्याची प्रेमळ भक्तीची कुण उदरी त्रिवेळी शोभायमना त्रिविणी संगमा सारकी. नाभी कमल सुंदर ती जेते विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळजन्नी तोची पै.
जाणूपर्यंत करसोबती मनगटी कंकणे विराजती, कर कमलाची आकृती रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा भव्यकर, गदा पद्म शंखचक्र चार असते ऐदे, काशे कशिला पितांबर विद्युलते सम तेजा अपार, कर्दळी स्तंभावर सुंदर उभय जांबा दिसतचे, जेथे भक्तन सुखावती ज्यांच्या दर्शने पती तरती, जाते अवरात्र घ्याती नारदादी ऋषीवर्य, जाते कमला करी चुरित संध्या सागरा समान रक्त, तळवे योग्य चिन्ह मंडित वर्णिता वेद शिनले, 14 विद्या 64 कला ज्यात्या वर्णित्या थकल्या सकला, ऐशा त्या परमंगला अल्पमती केवी वर्णो, नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविकृम, न शकले महिमांबर तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता, जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एक दंत फरसदार आगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर, वृद्धी सिद्धींचा दातार भक्तपालक दयाळू, मंगल कार्य करता स्मरण विघ्ने जाती निरसन, भज कवय दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा, सकल कार्य आरंभी जाना करती ज्यांच्या नामस्मरण, ज्यांच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन करुणे मागे वरदान, स्वामी चरित्र सारमृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे, जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडिता होय तत्वता, सकल काव्यार्थ ही त्याता ती ब्रह्मसूता नमेली, मूढमती मे अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होन ग्रंथरचना क्रवावी, जो अज्ञानतेवीर नाशक अविद्या कानन छेदक, जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्या, ज्यांच्या कृपे करुणा सदशिष्या लागे दिव्य ज्ञान, तेने जगी मानवपण येत असे की निश्चय, तेवे असती माता पिता तैसेच श्रेष्ठ गुरुवर्या, चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ घेतले असे थोराळ, ती पुरणार दयाळ सद्गुरुराज आपणची, 9 मास उदरी पाळले प्रसव वेदना सोशिले, कौतुक करणे वाढविले रक्षले अजवरी, जन्नी जनका समान अन्य दैवत आशे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीत असे, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नेमिला, 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत, करणी कुंडले तेजमुख विद्युलते समान, कामधेनू असुनी जवळी हाती धरले अशी जोळी, जो पाताय कासळी कोणासही दिशना, 4 वेद होऊनी स्वान वस्ती समीप रातदिन, ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जातो जो, त्या परब्रह्मासी नमन करुणे मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपला, वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोकभऊ, पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभव झाल्या पर दारिद्र्य दुःख भोगिती, शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने, दिवसेदिवस होऊने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तर उत्तर नास्तिकमय भरतखंड झाले, नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्या बळावला तेने सुटला परमार्थ, धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे, नाना विश्वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य, लोकभो भ्रष्ट आले स्वधर्माते विसरले, नास्तिक महत्वादी वातले आर्यधर्माविरुद्ध, मग हे तसे अवतार प्रत्यक्ष का त्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोट्या आणि कोणत्या काळी कोण्या जातीचा कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध भक्तमृत पुरविले, त्यासी साष्टांग नमन करी प्रार्थना कर जोडून, आपला विख्यात महिमा जगे जगावयाचे योजले, तुमचे चरित्र महासागर पावेल कैसा पहिलं तीर, परी आत्मसामर्थ्य कराव्या साचार मीनते ते झालो, किंवा पाठ गगना समाना गादपले महिमान, अल्पमती अज्ञान आक्रमक केवी करू, पिपिलिका मेने गिरीशी उचलून घालणी काकेशी, किंवा कद्दोत्तर सूर्यशी लोपवून म्हणे सोतेजे, तैसे असे माझी आळ बाळ जाणून लढीवाळ, परविता तू दयाळ दीनबंधू येथेवर्या, करता आणि करविता तुझे स्वामीनाथा, माझे एका मीपणाची नशाची, ऐशा ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी मृती, कवी लागे अभय देती वरद असते कुरणी, उन्हे पडून ग्रंथात सफल होतील मनोरथ, पाहुणी हरिजन समस्त संतोषतील निश्चय, ऐशा ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी, यशस्वी होनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रतिपावो, आता नमो साधुवृंद ज्याशी नाही भेदाभेद, ते स्वात्मक सुखी आनंदमय सदोदित राहती, मग नवेले कवीश्वर जे बोलू सृष्टीचे ईश्वर,
ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी, वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुडा वसंत नमिल कवी कालिदास, ज्यांची नाटरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून, ज्ञाते डोलविते मान तयांचे चरण नमिले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाती भक्त, ग्रंथ आरंभी तया निमित्त वरप्रसादे करुणी. अहो तुम्ही संतजनी मजदिनावरी कृपा करुणी, आपण हृदय स्त्रावणी ग्रंथरचना क्रवावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडितांनी चतुर ऐसा श्रोतू समाथोर, मती मंदमी त्यासमोर आपले केवित्व केवी अनु. परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काय असता सद्गुण आदर करती तयांचा. संस्कृतीचा नसे गंध मराठीनं हे शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी अमृत जाणूनी आदर धरावाजी श्रवणी, असे माझी असंस्कृतवाणी तेकडे न पहावे. न पाताचे अवगुण ग्राह्य तितके घ्याव पूर्ण, एवढी विनंती कर जोडणं चरणे आपल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व व्रणिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदूतीतून पाही अमलमुक्तापळे घेतली काही, द्यावया ज्ञान शून्याई अनुमान काय न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसमे निवडणं हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा टाकून बुद्धाजळी करी प्रार्थना सप्रेम. अवया पुष्पांचा सुवास तृप्त करा आपले मानस, हा सुगंध नावडे जास त्याची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहुतमल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जसा शस्त्रकळ, दृष्टा केळ सूर्यपत्र भक्ता माते समान. येथी राजपद कल्लाळ विष्णू कवी होऊ मी ब्रह्मर, ज्ञान मधुस्तव साचार रुची ते घाली तसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोडा. श्री शंकर अर्पणमस्तु, श्रीपाद श्री वल्लभ अर्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सार अमृते मंगल आचरणाम प्रथमाध्याय. कुंडली गौरद्वार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरुदेव दत्त, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. कामना दोन जे भजती, होय त्यांची मनोतपूर्ती. तैसेच निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नृषे सरस्वती प्रगट झाले, अगणित पापी तारले. कर्दळवणी गुप्ताले गुरुचरित्र ती कथा. पुढे लोक उद्धारा कारणे भाग पडले प्रगट होणे. धोंडिल बहुत पट्टणे तेची स्वामी येतेवर या. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिचे विषय शंका मना माझी येत असे. गुरुराज गुप्ताले स्वामी रूपे प्रगटले, त्यांचे शक प्रमाण मिळे म्हणून शंका पत्रिकाची. ते केवळ अनादिसिद्ध कुंटला तेथे पत्रिकावाद, लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूप झाले. अक्कलकोटा माजारी राचाप्पा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतुदृढ दर्शनाचा, पातला त्याच दिवशी आचा आदर त्यांचा केला की. त्याच एक पारसी आला होता दर्शनार्थी, ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचवले. तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एकेहारी. दोवरी बैसले दोवरी तिसरेवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपणाला कोठुनी. स्वामीने हास्यमुख करून उत्तर दिले त्याला कोणी. आम्ही कर्दळ विनातून प्रथम मारेमे निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नेगरी देखल्या पर. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालिकेचे दर्शन, पाहिले गंगा तडाक पावन. नाना तीर्थे हिंडोने हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोले तीर्थे समग्र. 80,000 हजारो नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती. जे चिमा प्रख्याती पुराणात वर्णिले. केले गोदावरीचे स्थान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो. येऊन मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास सोयीच्या तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमच्या अंतर. काही दिवस राहिलो तेथून सोयीच्या केवळ. मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला सोयीच्छेने. अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाले. ते पासून या नगरात आनंद्याव नांदत. ऐशी आमचे सकळवत असे मुळापासून. ऐकून ऐशी वाणी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयता. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराज येती.
तरी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात बहुधन येती गावात, जरी आल्या क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती त्याची महाराज बक्षिती, क्षणिक राहून मागुती अरण्य जाती उठुनी. वेडाबुवा तयाप्रती गावात लोक म्हणती, कोणी आज्ञाने नेनती परब्रह्म रूप हे. त्या समय नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा त्यांचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणून अंतर कोण स्वामी ती मानसी ईश्वरा समान, परी दुसऱ्या आज्ञाजन वेडा म्हणून लेखिती. दर्शन येता दिगंबर लीला विग्री येतीवर्य, कमरेवर ठेवणी कर दर्शन देते तयाशी. अमृता समान पुढे कथा ऐकता पाहून श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदिता ज्यांची सत्ता सर्वत्र. अभय स्वामी चैत्र भरला असे श्रीसागर, मुक्त करुणी सर्वद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे विट सर्वदा सेव आकंठ, भव भयाचारिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सार अमृत नाना प्राकृत कथा संमत, आनंद भक्त परिसोत द्वितीय अध्याय घोडा. इति श्री स्वामी चरित्र सार अमृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभ भवन्तु. कुंडली गौरधारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शाय नमः. धन्य धन्य ये ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्याशी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गत अध्यायाची कथा सुंदर. स्वामी निवले सोचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवले. निर्विकार स्वामी वृत्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी बसती, मंगळवेडे सोडिले. मोळा माझी वास्तव करत अप्पाटोळ झाले भक्त, तेथीचे सांकले व्रत अल्पमती केवी वर्ण. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदिसम. सवे घेऊन स्वामीशी टोळ जाती अक्कल कोटासी, अर्ध मार्गावून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञवले सेवका दोरे आम्ही येऊ का, तोरी स्वामीशी सोडू नका येथेच मुक्काम करावा. टोळ गेल्या परतन स्वामी चालले उठन, बहुत वर्जले सेवकानी परीनच मानती त्या. तेथोनी निघाले अक्कल कोटा प्रत्याले, ग्रामद्वारी बैसले इतिराज सोयीच्छने. तेथे एक आविंद्या होता तोगरी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्थव निश्चिती आले चोळापाच्या घराप्रती, स्वामीशी जाणेश्वर मूर्ती चोळापा करी आदर. चोळापाचे भाग्य उदले यतिराज ग्राशी आले, जैशी काम देणू आपळवणे आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणणे घडल्या गोष्टी, स्वामी झाली स्वामीराज बेटी परमभाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन, ते स्वामींचे वास्तवस्थान. सूरवराजे दुर्लक्ष चरण त्यांच्या घरी लागले. योग अभ्यासी योग साधती, तडी तापडी मार्गी श्रमती, निरार किती एक राती मौन धरती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरी गवानी बैसून तपश्चर्या करीती. एक पंचांग साधन करते, एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसारावा सोडूनी. एक करती कीर्तन, एक मांडती पूजन, एक करती होमवन, एक षटकर्मे आचरती. एक लोका उपदेशते, एक भोजन माझी नाचते, एक ब्राह्मण भोजन करते, एक बांधती देवालये. परदेयांचे चरण दुर्लक्ष सद्भक्ती वाचून, केले स्नान साधन भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादी काही चोळापाने केले नाही, परी भक्ती सोपाई स्वामी आले सदनाते. तयांची देखुनी भक्ती स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला बहुसार. ते पासून त्यांच्या घरी राती स्वामी अवतारी, दिवशी दिवसा करी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराधी गादीवरी, दक्ष असून कारभारी परमज्ञानी असतीजे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी त्यांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदले. ते पासून जगात तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध प्रख्यात किती एक झाले. टोळापाच्या घराप्रती आले कोणे केती, लोका चमत्कार दावती गावात बात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही ज्यांच्या चित्ती, मुन्य स्वामीराज येती बहुधा जाती फिरावया. लोका माझी पसरली बात नोपाशी कळला वृत्तांत की, आपल्या नगरात येती विख्यात पातळे. राती चोळापाच्या घरी दर्शन जाती नरनारी, असती केळा अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐशी ऐकून राव बोलला काय वाणी, गावात येते म्हणी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुतपायी आजवरे झाले नाही, आता जाऊन लवलाय भेटू तया तेवर या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी, हे खरे तरी येऊनी आताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली, तोची मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. सिंहासना खाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमास भरले नयन कंठ झाला सद्गदित. धूड घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्रासुनी, मग तया हस्तिद्रोणी आसनावरी बसवले. खून पटले अंतरी स्वामी केवळ अवतरी,
अभक्ती पळून गेली, गुरी चरणी भक्ती जडली पै. सकल सभा आनंदली, समस्ते पावले वंदले, सोंडो सुपचार पूजिली, स्वामी मृत्यू नृपराया. निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सोगुण, त्यांच्या पादुका श्रीजण विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त प्रेषोत तृतीय अध्याय घोडा. श्री स्वामीला अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभ भवन्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय. कुंडली गुरुदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कालिका माता स्तोत्र. प्राप्त स्मरामी भवभीतरासुरे श्री काली कृतार्थ नयना नवमेघ वर्धन. सूर्यंदो नयनी भ्रुकुटी करालाम सुक्त प्रारुचिरा नरमुंड माला. प्राप्त नर्मामी शूरूप सोपविष्टाम मार पवित्रकरकांची उभुशी तांडवदिन. मुंडा भजे वर्मशी ददर्ती कराब्दे कर्णा वसंत शोभी किशोर भूषणा. प्राप्त वर्जावी निज भक्ती परद दात्री धात्री समस्त जगता धृत वाक्य धात्री. पंच त्रिकोणले करो सामरस्य आद्यच शक्ती निकरे स्मृतिभी परितान. प्राप्त स्मरामी वसुयत्र सरोजमध्ये मातृ वसुभैरव भैरवी. वेत वित्तान स्वागे सडंग युवर्ती पदरती करलान. प्राप्त देव ऋषी मुंड शिवमुंड शिवापम. माया महासुरर शौरपेनिताम कालानुबद्धवृद्धी जननी परावा. ये श्लोक पंचमंती पठंती प्रभाते काली स्मृत्यानुदीन भूभार नम्रा. विद्या विलासक धनच्चलब्धा चाते प्रयंती शोमन्य लाभा. इति श्री महाकाली स्तोत्र. श्री महाकाल्या अर्पणमस्तु. हरि ओम. हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजस्त्रयाम चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह. काम आवह जात वेदो लक्ष्मी मनवगामिनी. एषा हिरण्यविंदे ग्रामस्थ पुरुषानहम. अश्वपूर्वा रथमध्या हस्तिनाद प्रबोधिनी. श्रीयदेवी मूपहयम श्रीनाददेवी जुषताम. कासोस्मिता हिरण्य प्रकारा आद्रा ज्वलंती तृप्ता प्रयंतीम. पद्मस्थिता पद्मवर्णा तामी होपम श्रियम. चंद्रा प्रभासा यशस्या श्रीयलोके जेव दुष्टामुदारा. ता पद्मिनीं शरणं प्रपदे अलक्ष्मी नश्यत्वाता वृत्ति. आदित्यवर्णे तपोसो द्विजान्तो वनस्पतिसो वृक्षोत बिल्वा. तस्य फलानि तपसानंदांतो मायांत रायांस भाई अलक्ष्मी. उपेतुमा देवसका कीर्ती स्व मनिन सह. प्रारुभूत स्फूर्तिराष्ट्र कृत्रिमुद्दी ददातु मे. सुप्तिपाशा मला ज्येष्ठा अलक्ष्मी नाश्ययाम्यहम. अभूतिम समृद्धीत सर्वा निर्नदमे ग्राहात. गंधद्वारा गुराधरा नित्यपुष्टा कृष्णी. ईश्वरी सर्वभूताना तानी होपम श्रियम. मनस्सा काम माकुती वाचा करे मशी मही. पशुना रूप मन्यशमय श्रेयता एषा. कर्दमेव प्रजाभूता मही संभव कर्दम. प्रिय वासर में कुले मातर पद्ममालिनी. आज त्रजांतो स्निग्धादि चिकलित वसे में गृह. नीच देवी मातर श्री वास में कुले. अद्राया किरणी यष्टी सुवर्ण हेममालिनी. सूर्या हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह. आद्रा पुष्करिणी पुष्टी पिंडला पद्ममालिनी. चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह. काम आवह जात वेदो लक्ष्मी मनभगामिनी. एषा हिरण्य प्रभो गावो दास्योशान विंदे पुरुषानम. ये शुची प्रवेशभूता धिय दाज्य मननव. सुक्त पंचदृशच श्रीकाम सतत जपेत. पद्मानने पद्मो पद्माक्षी पद्म संभवे. तन्मे भस्सी पद्माक्षी येन सौख्यम लाभ्यहम. अश्वदाये गोदाये धनदाये महादने. धन में लभता देवी सर्व कामांश दे में. पद्मानने पद्मवी पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदला यताक्षी. विश्वप्रिय वैश्मनकुलेता पद्मयी सन्निधत्व. पुत्र पौत्र धनधान्य हस्तास्वादी गविरतम. प्रजाना भव सीमाता आयुष्यम करोतु मे. धन अग्निर धन वायुर धन सूर्य धनवसु. धन इंद्रो बृहस्पति वरुणधरस्तु मे. वैमतेय सोमतिंब सोमतिंब वृत्तः. सोमधनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिना. न क्रोधो न माश्चर्य न लोभो नाशुंभा. भक्तानां श्रीसूक्त जपेत.
सरसी जमले सरोजस्ते धवलतरा शृंग गंधमाला शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञ त्रिभुवनभूती करिप्रशब्दमयम् विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधव प्रिया लक्ष्मी प्रेसकी देवी नमाम्यच्युत वल्लभा महालक्ष्मी विपद्मे विष्णुपत्नीच धीमहि तन्मय लक्ष्मी प्रचोदयात ऋण रोगादि दारिद्र्य पाप शुद्ध मृत्युः भय शोक मनस्ताप नश्यन्तु सर्वदा श्री वर्चस्व आयुष्यम आरोग्यम विधातम सोममान्य मयेते धान्य धन पशु भयपुत्रलाभ शतसवर्ष दीर्घमायुष्यम इति श्री सूक्तम श्री कालिका माता कवच ओम अस्य श्री कालिका कवचस्य भैरव ऋषि गायत्री छंदा श्री कालिका देवता संध्या वैरी संग नासे विनियोग स्वाहा ओम कालिका घोरूपा सर्व कामप्रदा शुभा सर्वदेव स्तोता शेवी शत्रु नाश करोतु ते री री स्वरूपिणी चैव री 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 संगिनी तथा री री सौ सौ स्वरूपा सा सर्वदा शत्रुनाशिनी री री रूपिणी भवबंध विमोचनी यया शत्रुहर्तो निशुंभव महासुर रहितो वैरी नाशाय वंदिता कालिका शंकर प्रिया ब्राह्मणी शैवी वैष्णवी वाराणसीका कौमारी श्री चामुंडा खादंतो मम दीक्षिता सुरेश्वरी घोररूपा चंडमुंड विनाशिनी मंडमाला वृत्ताजीय सव्वता पातु माम सदा ह्री ह्री कालिके घोर दृष्ट रुद्र प्रिय रुद्र पूर्व सर्वत्र साधिरा वितिस्तिन मम शत्रुन खादय खादय हिंसय हिंसय मारय मारय धी 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 छंदे छंदे उच्चाटय उच्चाटय द्रावय द्रावय शोषय शोषय याते धाती चामुंड हर हरि बांबी कालिकाय सर्व शत्रु समर्पयामी स्वाहा किट किट किर किर कटु कटु मर्यद मर्यद मोहय मोहय हर हर मम रिपुन ध्वंसय ध्वंसय भक्षय भक्षय त्रोटय त्रोटय याते धानिका चामुंडा सर्व जनाना राजपुरुषा देही देही नूतन धान्य जयक्ष जयक्ष साक्षाक्षु शौक्ष स्वाहा अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त या ते चक्रू रामे पात्रे या चक्रू मिश्र धान्य आमे माशे कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू कोकवाक्या वजे या कुरिरिनी अव्या ते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू रेकशते पशुनामो भयादती गर्भते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू मलया वलगवा नराचाम क्षेत्रे ते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू ग्रहपत्या पूर्वाग्रात दूषिता शालाय कृत्या चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू सभावा या चक्रू हृदय देवते अक्षेषु कृत्या चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू शेनाया चक्रू विश्वाविदे दुदंबो कृत्या चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते कृत्या कुपेवदे स्मशानया नीचरत्न संध्यानी कृत्या चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू पुरुषास्ते अग्नसंक सुकेशाम भ्रोक निद्रा ऋग्वाद पुन्हा प्रति हरामिताम आप्तनाग भारुन्नाथा पंत प्रवीणमशी अधिरोमर्या धीरुद्ध संजभाज्या चित्त्या एकशकारण शशांक कर्तु शस्त्रे पादमोगिन चक्रार भद्रम भगभगो भगवद भ्या कृत्या कृत्य वलगिन मुलिनीम शपथयाम इंद्रस्त हनुमंता बंदे नागनी विंध्या तत्वस्तया